प्रल्हाद देशमाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा संघटक सचिव म्हणून मी इथं आज निवेदन देत आहे। गेले 20 दिवस झालं संप चालू असताना परंतु ह्या कुंभकर्णाला झोपलेल्या शासनाला जाग यायला तयार नाही। अनेक वर्ष उपासपोटी काम करणाऱ्या ह्या अंगणवाडी सेविका आज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्यात, पण शासनाने याची जराही आजपर्यंत दाद घेतली नाही किंवा कुठलेही काही ते द्यायला तयार नाहीत। मागण्या मान्य करायला त्यांना बाकीच्या इतर भ्रष्टाचार करायला अनेक भानगडी करायला त्यांना वेळ आहे, पण अंगणवाडीच्या यांचा प्रश्न तरी काय आहे? आज एक पेन्शनचा प्रश्न, आज ज्या ठिकाणी नायगावसारख्या ठिकाणी 4 महिने झालं एक अंगणवाडी सेविका रिटायर झालेली आहे, तर ती जेव्हा आज उपासमारीची वेळ आलेली, पण शासनाला त्याच्याबद्दल काही नाही। करोड रुपये खर्च करून त्या नायगावमध्ये खर्च करणारे ते भुजबळ, त्यांना मात्र तिचे अश्रू पुसायला वेळ नाही। एक अपंग मुलगा आहे 22 वर्षाचा आणि तिला एक विधवा मुलगी, असे 3 माणसाच्या कुटुंबामध्ये उपासमारीची वेळ आलेली आहे। पण ह्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बरेच मोर्चे काढले, जेल भरो केलं। आज गेले 20 दिवस झाले संप आहे, पण शासनाला बाकी इतर निर्णय घ्यायला वेळ मिळतोय, पण कॅबिनेटमध्ये आजपर्यंत अंगणवाडी सेविकांचा कोणाचाही कसला प्रश्न त्यांनी मांडला नाही। आणि ज्या वेळेला आमच्या नेत्यांनी त्यांच्यापर्यंत जाऊन आक्रमक आज ह्या वेळेला जोपर्यंत निर्णय लागत नाही तो पण कुठलीही अंगणवाडी सेविका एकही दिवस एकही अंगणवाडी शाळेत जाणार नाही। मग ते कुपोषण वाढलं तर ह्याला शासनच जबाबदार आहे। ह्या शासनाने ह्याचा पूर्णपणे विचार करावा। येत्या इलेक्शनमध्ये आम्ही दाखवून देऊ, आमची ताकदही दाखवून देऊ आणि आमच्या अंगणवाडी भगिनी काय करतील हे त्यांना माहितीच पडणार आहे। पण असं जर झालं नाही, जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्याशिवाय अंगणवाडी तर उघडली जाणार नाही। पण भविष्यात उद्या विधानसभेच्या जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेला प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची एक अंगणवाडी भगिनी ही उभी राहणार। जे ती जरी निवडून नाही आली तरी मतं तरी सत्ताधारीचे खाणार। त्यांना दाखवून देऊ त्यांचे जात काय, त्यांच्या खुर्च्या ह्या दुसऱ्या खुर्च्या गरम करण्यात। आणि ज्यांना जर ज्या वेळेला आजपर्यंत ज्या वेळेला धर्मराग लाणे आणि अधर्म वाचतो त्या वेळेला देवाला, ज्या वेळेला स्त्री ही जेव्हा माता आहे, स्त्री ही भगिनी आहे, पण ज्या वेळेला ती जेव्हा चिडते तेव्हा तिने रणरागिणीचा अवतार घेते, त्यावेळेला हे महाराष्ट्रातले इतिहास आहे। झाशीची राणीबा इथं आपल्या महाराष्ट्रात झालेली अशा या सावित्रीबाई फुलेच्या ह्या लेखी एक दिवस आक्रमक होऊन ह्या शासनाला धडा दिल्याशिवाय कधीच राहणार नाहीत। आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या सेविका आणि ह्या मदत एकही अंगणवाडीचं कुपोषण वाढलं त्याला शासन जबाबदार आहे। जर या शासनानं वेळेत मानधन दिलं, जर या शासनानं वेळेत आहार दिला तर आज हे कुपोषण वाढणार नाही। ह्यांना कर्ज काढून त्या मुलांना खाऊ घालावा लागतो। जर तुम्हाला जर ह्यांच्यावर काही कारवाई करायची तर पहिले त्या अधिकाऱ्यांच्यावर करा, पहिले शासनावर। ज्या ठिकाणी आज महिलांच्यावर अन्याय होतात त्याच्यावर वेगवेगळे कायदे काढले जातात आणि ज्या ठिकाणी महिला काम करतात, गेले 34 वर्षे काम करणाऱ्या ह्या महिलांच्यावर शासन यांनी शोषण करते, तर ह्याला शासनच जबाबदार आहे। ह्या शासनाला धडा शिकवल्याशिवाय आज अंगणवाडी सेविका कुणीही राहणार नाही, गप्प बसणार नाही। हेच मला ह्याच्यातून निवेदन करायचं आहे।